प्रमोद सर्व खोपोलीकरांना मनापासून धन्यवाद की खोपोलीकर पूर्णपणे शिवसेना, बीजेपी आणि आरपीआय युतीच्या पाठीमागे ठाम उभे राहिले आणि आम्ही जो विकासाचा अजेंडा ठेवला होता त्याच्या मागे खोपोलीकरांनी पूर्णपणे कल दिलेला आहे. अटीतटीच्या लढतीत विजय झालेला आहे. शेवटपर्यंत जी अटीतटी झालेली आहे पूर्ण निकालाकडे सगळ्या फेऱ्यांकडे कसं बघतो? कसं आहे की साहेब, अटीतटीची लढत ही होणारच होती, कारण की बलाढ्य पक्ष दोन्ही समोरचे एकमेकाला सत्तेतले उभे होते. विकासाचा अजेंडा आम्ही समोर पुढे घेऊन चाललेलो होतो. त्याचबरोबर आमच्या वॉर्डमधले जे काही उमेदवार होते त्यांच्या विजयाचा मोठा माझ्या ह्याच्यामध्ये श्रेय आहे. आणि याला अटीतटीची बोलता येणार नाही की इतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हा बोलला जातो. आतापर्यंत 25 वर्ष झाले, आतापर्यंत नगराध्यक्ष हा राष्ट्रवादीचा झालेला आहे आणि तो तोडून आम्ही पूर्णपणे आता शिवसेनेचा भगवा खोपोली नगर परिषदेवर आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून आणि प्रशांत ठाकूर आणि आरपीआयच्या माध्यमातून आम्ही रोवलेला गेलाय. त्यामुळे मी खोपोलीकरांचे खूप खूप धन्यवाद देतो. अदृश्य हातच ते आता जो विजय आहे त्यात अदृश्य शक्ती, अदृश्य हात, माझे सहकारी जे मला ओपनली मदत करून होते त्यांना खूप मनापासून धन्यवाद देतो. या विजयाचं श्रेय मी पूर्णपणे माझ्या खोपोलीतील जनतेला, माझ्या पक्षातील जे सहकारी, माझे आई वडील, माझे नातेवाईक आणि जे कार्यकर्ते आणि जे आमदार महेंद्रशेठ थोरवे, त्याचबरोबर प्रशांत ठाकूर, आरपीआयचे सर्व महत्वाचे नेते आणि माझ्या खोपोलीकरांना मी हा पूर्ण श्रेय देतो. जनतेला खोपोलीच्या जनतेला आम्ही आमच्या प्रचारामध्ये जो आमचा अजेंडा विकासाचा ठेवलेला होता, हॉस्पिटल असेल, बऱ्याचशा गोष्टी आहेत, मी माझ्या भाषणामध्ये सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्या गोष्टींवर आता प्रामुख्याने खोपोलीकरांचे कामं करायचे आणि मी खोपोलीकरांना आश्वस्त करतो की येणारी 5 वर्ष ही खोपोलीच्या विकासाची असतील.